चंदगडच्या पश्चिम भागातील शेतकरी वन्य प्राण्यांमुळे त्रस्त. नुकसानबाधित भागातील ऊस कारखान्यांनी तात्काळ उचल करावा. ब्लॅक पॅन्थर पक्षाची निवेदनाद्वारे चंदगड तहसीलदारांकडे मागणी. हत्ती, गवे, रानडुक्कर, कोल्हा इत्यादी वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत असून नुकसानबाधित क्षेत्रातील ऊस पिकाची कारखाना प्रशासनाकडून उचल होऊन स्थानिक ऊस टोळीकडून होणारी पिळवणूक थांबावी असं निवेदन तहसीलदारांना ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून देण्यात आलं. चंदगड तालुक्यात ऊस पिकाचं करारा ज्या कारखान्यांनी केले आहेत त्या कारखान्यांनी विशेषतः पिळणी, कानूर, फाटकवाडी, गुडवळे, कोकरे, आडुरे, कळसगादे, जेलुगडे, पाटणे, शेवाळे, कलिवडे, आंबेवाडी या भागातील ऊसाची तात्काळ उचल करावी. या भागात जनावरांचा वावर असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कारखाना साईटवर सदर भागातील शेतकऱ्यांचा ऊस थ्रू पासद्वारे तात्काळ कारखान्याच्या काट्यावर वजन करून घ्यावा. तोडणी टोळीवर कोणाचाही अंकुश नसल्याने कमी उत्पादन असणारा शेतकरी नडला जाऊन आर्थिक संकटाला सामोरं जातोय. मुळात एखाद्या कारखान्याची टोळी एखाद्या गावात गेल्यावर एका शेतकऱ्याची तोड सुरू असते. ती संपल्यावर लगेच जवळची तोड घेणं नैसर्गिक न्यायाने गरजेचं असतं. परंतु संबंधित कारखाना प्रशासन आणि स्थानिक टोळ्या यांच्याकडून शेतकऱ्यांना वेठीस धरलं जातं. जे कारखाने या मागणीची अंमलबजावणी करत नाहीत त्यांचं गाळप परवाने रद्द करण्यात यावेत, अन्यथा ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून शेतकऱ्यांच्या माध्यमातून उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. यावेळी पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, उपाध्यक्ष पंडित कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक माळी, विक्रम कांबळे, सतीश कांबळे, सागर कांबळे, श्रीपतराव कांबळे, नजीर आगा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.